हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेमुळे तुम्ही सगळे पुण्यात्मे हा सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. सौभाग्य त्या प्राण्यांचे ज्यांना यावेळी मानव शरीर प्राप्त आहे आणि ज्यांना हा सत्संग उपलब्ध होत आहे ते तर खूपच पुण्यकर्मी प्राणी आहेत. परमात्मा स्वतः येऊन आपल्याला ज्ञान सांगतात आणि आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा लोक ठीक नाही. परमात्म्यांकडे सगळे दुःखी प्राणी येत असत कबीर बंदीछोड यांच्याकडे आणि ते हे म्हणत असत की आमच्यावर संकटे खूप आहेत गुरुदेव, आम्ही महादुःखी आहोत. तर परमात्मा म्हणत असत मुलांनो हा काळाचा लोक आहे आणि इथे 21 ब्रह्मांडांपर्यंत आग लागलेली आहे. राग द्वेषाची, बेईमानी आणि काम क्रोध मोह लोभ आणि अहंकाराच्या आगीत सगळे जळत आहेत. इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. तुम्ही हे मानता की मी रोगमुक्त झालो तर मी सुखी होईन. जे निरोगी आहेत त्यांना भेटून या. त्यांना माहीत नाही अजून किती टेन्शन्स असतील ज्यांना तुम्ही सुखी मानता, कारण जो निर्धन आहे तो विचार करतो की हे पैसेवाले शेठ सावकार हे सुखी असतील. जिथे पैशाचा समावेश आहे पुण्यात्म्यांनो स्वप्नातही सुख असू शकत नाही. हा गैरसमज आहे प्राण्याचा, कारण जोपर्यंत आपण त्या आगीत नाही पडत तोपर्यंत आपल्याला असं वाटतं ही शीतल असेल. आणि शेठ हा विचार करतात राजा लोक सुखी असतील, आम्हाला सुख नावाची वस्तू नाही. कारण शेठ असाच नाही बनत, त्याला काहीतरी हेराफेरी करावीच लागते. त्यांच्याकडे 20-30 लाख रुपये आहेत तर 50-60-50 लाख रुपयांचं काम त्यानं पुढे परत ऑन लोन कर्ज काढून करावं लागेल, तेव्हा तो शेठ होण्याचा विचार करेल. आणि ते 50 लाखाचं लोन घेतलं, बिझनेस ठीक चालला नाही, आता 20 लाख ते गेले, 30 लाख आणि 50 लाखाचे लोन गेले. तो शेठ त्या टेन्शनमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतो. मग विचार करतो दुसरा बिझनेस करतो. सामान्य व्यक्तीला वाटते मोठा शेठ आहे, मोठे बिझनेस चालू आहेत, पण स्वप्नातही शीतलता त्या प्राण्याला नाहीये. शेठ सावकार म्हणजे धनी लोक समजतात राजा लोक सुखी असतील. एका कुटुंबातील सदस्य, छोट्या कुटुंबातील ज्यात 4-5 सदस्य असतात, एक घराचा मुख्य ज्यात 5-4 सदस्य असतात, तो त्यांच्या निर्वाहामध्ये त्यांच्या व्यवस्थेमध्ये किती दुःखी होतो. कोणाची फी भरायची आहे, कोणाची ॲडमिशन घ्यायची आहे, कोणाला कपडे आणायचे आहेत, कोणी विवाहासाठी योग्य झालाय, आणि पण खूप साऱ्या ज्या पारिवारिक समस्या आहेत त्या समोर उभ्या राहतात. आणि एक राजा एका क्षेत्राचा मुख्य असतो, त्याला अजून पण जास्त टेन्शन असते आपल्या प्रजेला सुनियोजित ठेवण्याचं.
आणि लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी, तर स्वप्नात पण सुखी नसतो राजा. ठीक आहे, ते बकवास करतात, ते लोक थोडासा आराम मिळवून नशापाणी करतात, नाच गाणे बघतात, परंतु ते आतून जसेच्या तसे जळत असतात. पृथ्वीचे राजे लोक विचार करतात की स्वर्गातील देवता सुखी असतील. या देवतांच्या कथा वाचून बघा पुराणातील, त्यांच्यातही तीच आग जळत आहे जी इथल्या लोकात आहे, कारण ते पण एक जीव आहेत. जसे कोणी IAS ऑफिसर रुजू होतो, जरी तो कमिशनर म्हणून रुजू होतो, DC म्हणून, तो आहे तर जीव मनुष्यच. त्याच्यात सगळे विकार विद्यमान आहेत जे एका गरीब व्यक्तीत, सामान्य नागरिकांमध्ये आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, त्याने पण तो सडत आहे. निसंशय तो अधिकारी बनलाय, साहेब बनलाय, परंतु त्याच्यावर जी संकटं आहेत, प्राकृतिक दुःख आहेत, जसेच्या तसेच राहते. अशाच प्रकारे ते देव समजा. आणि देवता लोक समजतात की इंद्र सुखी असेल, तो देवतांचा राजा आहे. इंद्राची कथा वाचून बघा, किती वेळा राजा इंद्र जो आहे राक्षसांच्या बरोबर युद्धात हरत असतो, जंगलात वेळ व्यतीत करतो, आणि मग काय होते, इंद्राचे राज्य भोगून इंद्राच्या राज्याला, म्हणजे आपली वेळ पूर्ण करून देवतांच्या राज्याला, स्वर्गाच्या राजाला मृत्यू प्राप्त होतो. आणि मृत्यूनंतर तो गाढवाच्या योनीने 84 लाख योनींची सुरुवात करतो. तर परमात्मा कबीरजी सांगायचे, भाई तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. सुख देव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो. गर्भ में माया त्यागी हो. तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई जंगम दुखिया, ये जोगी ही दुखिया, तपस्वी को दुख दूना हो. जंगम दुखिया, जोगी दुखिया, तपस्वी को दुख दूना हो. आशा तृष्णा सब में व्यापे, कोई महल ना सुना हो. कोई महल ना सुना हो. तंदर सुखिया कोई ना देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई सच कहूं तो ये जग न माने, पर झूठ कही ना जाई हो. सच कहूं तो ये जग न माने, पर झूठ कही ना जाई हो. ये ब्रह्मा विष्णु शिव जी दुखिया, जिन ये राह चलाई हो. जिन ये राह चलाई हो. तन दर सुखिया कोई न देखा,
जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। भाई सुरपति दुखिया भूपति दुखिया, ये रंग दुखी बपरीती हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, रंग दुखी बपरीती हो। कहे कबीर और से भी दुखिया, एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो। तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, ये रंग दुखी बपरीती हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, रंग दुखी बपरीती हो। कहे कबीर और सब दुखिया, एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो। तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। आता परमात्मा कबीरजी सांगायचे, मुलांनो, ज्या लोकात तुम्ही राहत आहात इथे सुख नावाची वस्तू नाहीये. या खोट्या सुखालाच तुम्ही सुख मानले. हलक्या दुःखाला तुम्ही सुख मानून बसला आहात. इतरांच्या तुलनेत तुमच्यावर कमी संकटे आहेत, तुम्ही त्याला सुख मानून बसला आहात. या 21 ब्रह्मांडात सुख नावाची गोष्ट नाहीये. काय सांगतात परमात्मा कि बाबा, घाटे बाद सब जग दुखिया और के गृहस्थी बैरागी हो. आता पुण्यात्म्यांनो, आपले दुर्भाग्य आहे की आपल्याला असे नकली गुरु धर्मगुरू मिळाले, ज्यांना त्यांच्या सिलॅबसचे पण ज्ञान नव्हते. ते मग टीचर कोणत्या खात्याचे? तसे तर हे वर्ण नंतर बनले आहेत. आपण सर्व एकच होतो. ना कोणी ब्राह्मण होता, ना क्षत्रिय, ना शूद्र, ना वैश्य. सगळे भाऊ बहीण होते. मग त्यांनी आपले वर्क डिव्हाइड केले. एका भावाने म्हणजे काही व्यक्तींनी मिळून म्हटले की तुम्ही शिक्षण ग्रहण करा आणि सद्ग्रंथ समजून घ्या आणि हे ज्ञान आम्हाला सांगा. तर त्यांना पंडित म्हणू लागले, जे सद्ग्रंथ वाचायचे व ऐकवायचे. ते होते स्टार्टमध्ये आपले एकच गोत्र आहे. नंतर आपण विभागत गेलो. पुढे जाऊन आपल्या वंशाच्या नावाने कुळाचे गोत्र बनत गेले, कुळगोत्र. तर त्यांना जे पंडित बनले त्यांना पूर्ण सूट दिली की आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराचा खर्च पण देऊ पूजा रूपात. तुम्ही या सद्ग्रंथांना वाचा आणि आम्हाला सांगा. अशीच सुरुवात झाली. आता परमात्म्याने येऊन सांगितले आहे की गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी और समझनसार रहे ज्ञानी. गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा भोसडे मोड किसाना. तर या ऋषी महर्षींना कोणी सद्गुरू भेटले नाहीत आणि सद्गुरू स्वतः परमात्मा आले लीला करण्यासाठी. ते आपल्याला भावले नाहीत. जसे काय असते, जसे कोणी थोडीशी बोलण्याची शैली ठीक केली आणि 10-20 श्लोक घोटले, वेद किंवा गीता किंवा कोणती वाणी वाचली कोण्या संताची, तर सामान्य जागेवर उभा राहून तो 100-200 व्यक्तींना प्रभावित करू शकतो आपल्या प्रवचनाच्या बोलण्याच्या शैलीने. परंतु त्याच्याकडे कख नाही आहे.
जोपर्यंत सद्ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान होणार नाही आणि कम्प्लीट वे ऑफ वर्शिप म्हणजे पूर्ण भक्तिविधी नसेल तर ते ज्ञान पण 1 पैशाच्या उपयोगाचं नाही. परमात्मा कहते हैं गोरख से ज्ञानी गणे सुख दे जति जहान और सीता सी वो भारिया संत दूर स्थान. मग परमात्मा म्हणतात, और वक्ता कोट अनंत और दानी कोट अनंत हैं पर बिरले साधु संत. तर जो प्रसंग चालू आहे की परमात्मा आपल्याला सांगत असत ते स्वतः येऊन ज्ञान द्यायचे, तर आपल्याला आजपर्यंत ज्ञान मिळालेच नव्हते. आपण या खोट्या सुखाला सुख मानले. जसे एका व्यक्तीच्या 3 मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला. आता पुत्र मरो किंवा पुत्री, पत्नी मरो किंवा पती, दुःख तर खूप होते. आणि ज्यांच्यासोबत आपण किती प्रेमाने मायेने राहत आहोत, आपण इतके धीट आहोत. दुःख जरी यापेक्षा जास्त आले तरी मरू नये. आपला मृत्यू नाही झाला तर आपण या दुःखाला पण बघून घेऊ जसे पण होईल. परंतु हे दुःख पण आणि मृत्यू पण, तर ही दोन्ही दुःखे इथे कायम राहतील. तर त्याच्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने वाईट परिस्थिती होती. ना खात होता ना पीत होता, संपूर्ण परिवार रडत होता. दुःख व्यक्त करण्यासाठी काही व्यक्ती जातात. त्यातील एक व्यक्ती अशी होती, त्याचा एकच पुत्र होता, त्याचा मृत्यू झाला होता काही वर्षांपूर्वी. तर सांत्वना देणाऱ्यांनी म्हटले की बघ बाबा, इथे तर मृत्यू एक ना एक दिवस सगळ्यांचा होणार आहे. आणि बघ, याला बघून जग. याचा एकच पुत्र होता आणि त्याचाच मृत्यू झाला. हा पण आपला वेळ व्यतीत करत आहे. मग त्या व्यक्तीला, ज्याचा पुत्र तिघांमधला एक ज्याचा मृत्यू झाला होता, त्याला थोडीशी सांत्वना मिळाली, धाडस झाले. हा विचार करून की हे भगवान, याच्यापेक्षा तर मी सुखी आहे, माझे 2 तर वाचले. मग तो ठीक झाला, पोळी खाल्ली, थोडेसे दुःख दूर झाले. आता खाक सुख मिळाले. काय पुत्र परत आला तो? तर परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आणि मग परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की जे सुखस्थळ आहे त्याचे तुम्हाला ज्ञान नाहीये, कारण आजपर्यंत तुम्हाला तो सूक्ष्मवेद प्राप्त नाही झाला. ते सुखस्थान सांगण्यासाठी मी आलो आहे माझ्या निज लोकातून. परमात्मा म्हणतात, अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. परमात्मा आपला महिमा कबीरजी स्वतः सांगतात की मी सतलोकातून आलो आहे आणि माझ्या महिम्याशी कोणी परिचित नाहीये. अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. आता काय सांगतात परमात्मा? एकदा गोरखनाथजींनी रामानंदजींना, स्वामी रामानंदजी आचार्यजींना आध्यात्मिक चर्चेसाठी आवाहन केले, बोलावले, आमंत्रित केले, ललकारले. आता रामानंदजी तसे तर विद्वान मानले जात होते. गीतावेद घोटून ठेवले होते त्यांनी, कंठस्थ पाठ होते मंत्र सगळे. परंतु ती सिद्धी नव्हती त्यांच्याजवळ. आणि हे जे नाथ असतात, तपस्वी असतात, हे हठयोग करत राहतात. हठयोगाने काही सिद्धी येतात ज्या या मानव शरीराच्या व या भक्तीच्या नाशक असतात. सामान्य व्यक्ती हा विचार करतो की याने खूप मोठं काही साध्य केलं आहे, सिद्धी प्राप्त करून. कोणी आकाशात उडतो आणि कोणी कोणाला आशीर्वाद शाप देऊन दुःखी सुखी करतो, थोडेफार आपल्या कमाईतून, मग स्वतः कंगाल होतो. तर ही सगळी ड्रामाबाजी होती. तर गोरखनाथजींनी स्वामी रामानंदजींना म्हटले की या आमच्याबरोबर चर्चा करा. रामानंदजी चिंतित झाले.
की श्रोते विद्वान नाही आहेत आणि हे नाथजी जे आले आहेत माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी, त्यांच्याकडे सिद्धी असतात. या सिद्धींना बघून जनता यांना विजयी घोषित करेल. आणि जो जास्त ते खूप चिंतित होते स्वामीजी. तिकडून परमेश्वर कबीरजींनी स्वामी रामानंदजींना आपला गुरु मानले होते, एक मर्यादा मेंटेन ठेवण्यासाठी. आता पुण्यात्म्यांनो, आजपर्यंत तर ही गोष्ट बिघडत राहिली. दोन विद्वान आपापसात बसून चर्चा करत असत, ज्याला शास्त्रार्थ म्हणायचे. आणि शास्त्रार्थ तर संस्कृतमध्ये बोलत असत. सगळे श्रोते अशिक्षित असायचे, त्यांना संस्कृत कख पण येत नव्हते. आणि ज्यांचे बोलण्याची शैली अस्खलित असायची आणि संस्कृतचं पाठांतर चांगलं असायचं, आणि जो जास्त संस्कृत बोलत राहायचा तर श्रोते त्याला टाळ्या वाजवून आणि विजयी घोषित करायचे. त्या नकलीला होते तर ते दोघेही नकली, परंतु जो खूप नकली होता तो प्रसिद्ध व्हायचा की हा महाविद्वान आणि महर्षी आहे. तर अशा प्रकारे रामानंदजी चिंतित होते की श्रोते अशिक्षित आहेत, हा कोणती सिद्धी दाखवेल आणि सगळे याला विजयी घोषित करतील. तर त्यावेळी परमात्मा कबीरजी जेव्हा आपल्या गुरुदेवाच्या आश्रमात पोहोचले, रामानंदजींना चिंतित बघून विचारले, गुरुदेव, चिंतेचा विषय तुमचा दास जाणू इच्छितो. पुण्यात्म्यांनो, जेव्हा रामानंदजींच्या बरोबर परमात्म्याचे असे वर्तन होते, म्हणजे परमात्मा असूनही आपल्या गुरुच्या समोर एक सुयोग्य शिष्याची भूमिका करत असत. आपल्याकरता एक उदाहरण ठेवून गेले होते की तुम्ही तुमच्या गुरुजींसमोर कसे राहिले पाहिजे, आणि सोबत प्रमाण देत असत की रामकृष्णाहून कोण मोठा. तुम्ही रामकृष्णाला सुप्रीम पॉवर मानता अज्ञानतेमुळे, तरी पण मानून चला की रामकृष्ण से कौन बड़ा, उन्होंने भी गुरु कीन और 3 लोक के वे धनी, गुरु आगे अधीर. तर या कारणाने रामानंदजींना मग जेव्हा परमात्म्यांचा परिचय झाला, सतलोक सचखंडात मालकांना पाहिले, तेव्हा म्हटले होते, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और राम गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम्हीच परमात्मा आहात, साहेब आहात. तुम्हीच साहेब, तुम्हीच संत आहात. एक संत पण तुम्हीच आहात, ज्या क्वालिटी संतात असल्या पाहिजेत. आणि परमात्मा समर्थ तर आहेतच आहेत. तुम्ही साहेब, तुम्ही संत आहात, तुम्ही सद्गुरू. सद्गुरू म्हणजे जे सत्य ज्ञान, म्हणजे बिलकुल ॲक्युरेट आणि संपूर्ण अध्यात्म ज्ञान पण तुमच्याकडे आहे, कोणाकडे नाही आहे. तुम्हीच वास्तवात सद्गुरू आहात, खरे सद्गुरू आहात, सत्य ज्ञानयुक्त आहात. आणि और तुम साहेब तुम संत हो, तुम सद्गुरु तुम हंस. हंस म्हणजे एक नेक आत्मा, एक सुयोग्य शिष्य पण तुम्हीच आहात. तर परमात्म्याने म्हटले की तुमचा दास चिंतेचे कारण जाणू शकतो का. तेव्हा स्वामीजींच्या बरोबर बसलेले अजून पण खूप ब्राह्मण ऋषी होते. त्यांनी सांगितले की असे कोणी नाथजी आले आहेत. त्यांनी स्वामीजींना चर्चा करायला बोलावले आहे, आणि नाहीतर जर चर्चेला नाही आले तर हार मानली जाईल. आणि दुसरी कंडिशन ही ठेवली आहे की जो हरेल तो जिंकणाऱ्याचा सह अनुयायी शिष्य बनेल. तेव्हा स्वामीजींनी म्हटले की हे भगवान, तो नाथ सिद्धियुक्त आहे. तो सिद्धीचा ड्रामा दाखवेल, जनता त्याची वाहवा करेल आणि आमचे मिशन फेल होईल. मला ही चिंता लागून राहिली आहे. तेव्हा परमेश्वराने म्हटले, स्वामीजी, हारजीत याची चिंता संत नाही करत, आणि आपल्याला सामना केला पाहिजे, आपल्याला गेले पाहिजे. तुमचा दास पण तुमच्या सोबत आहे. रामानंदजींना माहीत होते, कारण त्यांनी बघितले होते त्या परमात्म्याच्या महिम्याला. तेव्हा थोडे धाडस झाले आणि त्यांचे आव्हान स्वीकारले. आता तिथे
जिथे निश्चित वेळ व स्थान होते तिथे पोहोचले. नाथजींना आसन दिले होते वेगळे, उंचावर सिंहासनावर, जमिनीवर वेगळे आसन घालून ठेवले होते चांगले. तिकडून रामानंदजींचे एका सिंहासनासारखे तिथे आसन घातले आणि स्वामी परमेश्वर कबीरजी एका सुयोग्य शिष्याप्रमाणे स्वामी रामानंदजींच्या पायापाशी जमिनीवर बसले आणि समोर ते नाथजी. कबीर साहेब तर भगवान होते, अंतर्यामी होते. त्यांनी पाहिले की हा गोरखनाथ स्वतःची फजिती करायला आलाय. कारण की हे काही असे साधक असतात जे पूर्वजन्मीचे संस्कारी असतात आणि एका पूर्ण जीवनात आपल्या भक्तीचा नाश पण करून जातात. खूपशी कमाई खर्च करून टाकतात, कोणाला चमत्कार दाखवून, कोणाचे नुकसान करून आणि कोणाला छोटा मोठा फायदा पोहोचवून. तरी पण त्यांच्यात काही भक्ती शिल्लक राहते, ज्या कारणाने त्यांना पितरलोक प्राप्त होतो. आणि पितरलोकात गेलेले हे एक सुप्रीम भूत असतात हे पितर, आणि ते कधीही इथे येऊन प्रकट होऊन दिसतात. स्वर्गातील देवता पण इथे येऊ शकतात आणि परत जाऊ शकतात, परंतु जन्ममृत्यू त्यांचा कधी समाप्त होऊ शकत नाही. तर गोरखनाथजींनी पाहिले की तिथे वैष्णव पंथाचा जास्त प्रचार करत आहेत स्वामी रामानंदजी आणि नाथ पंथ कमी होत आहे, संपत चालला आहे. आता हा राग द्वेष तर वरपर्यंत घर करून गेला, तिथपर्यंत. इथून गेल्यावर पण हे दुःखी राहतात त्यांच्या मीपणामुळे. तर ज्या कारणाने त्यांना रामानंदजींना पराजित करण्यासाठी स्वतः यावे लागले. मानले की गोरखनाथजींनी खूप आधी त्यांच्या मानव शरीराचे जे एक कर्म होते ते पूर्ण करून गेले होते. तर परमात्म्याने पाहिले की हा तर गोरखनाथ आहे, ते तर अंतर्यामी होते. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले की या रामानंदजी माझ्याबरोबर चर्चा करा. तेव्हा परमात्मा एक बालक होते, छोटेसे 10-12 वर्ष वयाचे, लीला करत होते तिथे जिथे गोरखनाथजी चर्चा करण्यासाठी आले होते. तेव्हा परमात्मा उभे राहिले कबीरजी आणि म्हटले की नाथजी पहिले माझ्याबरोबर चर्चा करा आणि नंतर माझ्या सद्गुरूंबरोबर बोला. माझ्याशी सामना करा आधी, मग माझ्या गुरुजींशी बोल. आता गोरखनाथजी या म्हणण्यावरून खूप दुःखी झाले की अरे कबीर, तू छोटासा बालक, तुझं वय किती आहे आणि तू चर्चा करणार माझ्यासोबत? माहिती आहे मी कोण आहे? कबीर साहेब ज्यांना माहीत होते त्यांनी सांगितले की मला माहीत आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही गोरखनाथ आहात. या म्हणण्याने त्याला खूप मोठा झटका लागला की छोट्याशा बालकाने मला ओळखले. मग गोरखनाथजींनी म्हटले की तुमचे वय काय आहे? परमात्मा म्हणाले की सगळ्यात मोठा मूर्ख तो आहे जो माझे वय मला बालक म्हणत आहे. गोरखनाथजी ऐकत होते, आतून दुःखी पण चांगलेच झाले होते की हा मला मूर्ख म्हणण्याची चेष्टा पण करत आहे. तर काय सांगतात? आता परमात्म्याच्या वाणीत लिहिले आहे ते थोडे वाचून ऐकवतो तुम्हाला. योगी गोरखनाथ प्रतापी, तासों तेज पृथ्वी कापी. काशी नगर में सो पग धरही, रामानंद से चर्चा करही. चर्चा में गोरख जय पावे, कंठी तोड़े तिलक छुड़वावे. सत्य कबीर शीस जो भयऊ, ये वृंतांत सो सुन लेऊ. गोरखनाथ के डर के मारे, बैरागी नहीं बेख संवारे. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णो सकल रूप संवारा. सो सुध गोरखनाथ जो पायो, काशी नगर शीघ्र चल आयो. रामानंद को खबर पठाई, चर्चा करो मेरे संग आई. रामानंद की पहली पौड़ी, सत कबीर बैठे तिस ठोरी. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णो सकल रूप संवारा. कहे कबीर सुनो गोरखनाथा, चर्चा करो हमारे साथा.
प्रथम चर्चा करो संग मेरे, पीछे मेरे गुरु को टेरे। बालक रूप कबीर निहारी, तप गोरखनाथ असे वचन उचारी। परमात्म्याला बालक रूपात बघून मग गोरखनाथजींनी हे वचन म्हटले, कब के बहे बैरागी कबीर जी, कब के बहे बैरागी। की तू छोटासा बालक आणि केव्हापासून तू वैरागी झालास, कारण की हे वैष्णव परंपरेचे जे किंवा नाथ परंपरेचे आहेत, वैष्णव परंपरेचे आहेत, किंवा कोणताही एक ग्रुप आहे या साधू संतांचा, हे आपली एक ओळख वेगळी बनवतात. जसे नाथ काही तर कान फाडून घेतात, त्यांना कनपाडे नाथ म्हणतात. आणि जसे वैष्णव आहेत ते कंठी ठेवतात, एका तुळशीच्या मण्याची, एक तुळशीच्या लाकडाचा मणी आणि एका धाग्यात बांधून लटकवून ठेवतात, ज्यामुळे वैष्णव परंपरेने दीक्षित असण्याचे ते प्रतीक असते. आणि एक लांब टिळा लावतात, गंध लावतात. आणि जसे साधू संत एका हातात चिमटा ठेवायचे असे बसून साधना करतात हठयोगासाठी. खाली टी टाईप लाकडाच्या एका काठीसारखे असते, इंग्रजी अक्षर टी टाईप. तर परमात्मा रामानंदजींचे शिष्य होते. त्या दिवशी जाणून बुजून एका साधू संताचे रूप घेऊन, जसे वैष्णव संत साधू भक्त असतात, कंठी गळ्यात टिळा पूर्ण लावलेला आणि टोपी घातलेली आणि कंठी माळा, जपमाळ आणि ते सगळे काही घेऊन ठेवले चिमट्यासारखे. आता परमात्मा म्हणाले, माझे वय सांगू काय आहे? हे नाथ जे असतात ते भगवान शंकराचे पुजारी असतात. तर काय सांगतात कबीरजी? नाथ जी हम जब के बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी। धूकार आद का मेला, नहीं गुरु कोई नहीं था चेला। जब का तो हम योग उपासा, तब का फिरूं अकेला। धरती नहीं जद की टोपी दीनी, और ब्रह्मा नहीं जद का टीका। और शिव शंकर से योगी ना थे, जब तब का झोली सिक्का। द्वापर की हम करी फावड़ी, त्रेता का हम झंडा। सतयुग मेरी फिरी दुहाई, मैं कलयुग फिरूं नौखंडा। गुरु के वचन साध की संगत, अजर अमर गर पाया। कह कबीर सुनो हो गोरख, हम सबको तत्व लखाया। आता गोरखनाथजींनी जेव्हा हे ऐकले की तुझा शंकर पण नव्हता तेव्हाचा मी आहे, माझ्या या शरीराला बघून तुम्ही माझ्या वयाचा अंदाज नाही लावू शकत, तर परमात्मा काय सांगतात? जो बूझे सो बावरा, भाई क्या है उम्र हमारी। असंख्य युग पर ले गए हम तब के ब्रह्मचारी। कोटि निरंजन हो गए ये परलोक सिधारी। हम तो सदा महबूब हैं स्वयं ब्रह्मचारी। अरबों तो ब्रह्मा गए तेरे 49 करोड़ कन्हैया। और 7 कोट तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया। हाय हाय। आता काय सांगत आहेत परमात्मा? की हे ज्योत निरंजन, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता, ज्याला गीताची अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 मध्ये क्षरपुरुष म्हटले आहे. क्षरपुरुष, अक्षरपुरुष 2 पुरुष सांगितलेत. तर हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी हा ज्योत निरंजन आहे. हा काळ आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. तर परमात्मा म्हणतात करोडो तर हे निरंजन मृत्यू पावले, याचे पण कोटी जन्म झाले. आणि मग म्हणतात अरबों तो ब्रह्मा गए और 49 करोड़ कन्हैया और 7 करोड़ तेरे शिव शंकर मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता पुण्यात्म्यांनो, हा एक एक शब्द परमात्म्यांचा खूप गूढ रहस्य सांगतो.
जसे ब्रह्माजींचे 100 वर्षांचे आयुष्य आहे, त्यांचे वय कसे बनले आहे, 100 वर्ष कसे होतात, जसे हे सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग या 4 युगांचे एक चतुर्युग होते. यात 43,20,000 एकूण वर्ष असतात, आपली माणसांची वर्ष. आणि असा 1,000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस, तितक्याच रात्री, मग 30 दिवस रात्रींचा 1 महिना आणि 12 महिन्यांचे 1 वर्ष असे बनले आहे. आणि मग 100 वर्ष आयुष्य ब्रह्माजींचे. ब्रह्माजींच्या 7 पट आयुष्य विष्णूजींचे जास्त आहे आणि विष्णूजींच्या 7 पट शंकर भगवानांचे. तर इथे परमात्मा काय सांगत आहेत? अरबों तो ब्रह्मा गए 49 करोड़ कन्हैया तेरे विष्णु जी, और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. माझ्या आयुष्याचा एक क्षण पण नाही संपला. अर्थात परमात्मा अविनाशी आहेत आणि हे सांगत आहेत की हे तुझे ब्रह्मा, विष्णू, महेश पण नाशवान आहेत. या म्हणण्यामुळे नाथजी दुःखी झाले की हे आमच्या भगवानांना जे अजर अमर आहेत त्यांना तर हे नाशवान सांगत आहेत. तर परमात्मा म्हणतात, एक ना भूला, दो ना भूली, भूली सब संसारी. सबका बोल पड़ रही है मेरे साथ 2 भाई, मैंने सब जग भूला पाया. इसी भूल में ब्रह्मा भूला जिन ये वेद सरसाया, और वेद पढ़ के पंडित भूले मर्म भेद नहीं पाया. इसी भूल में विष्णु भूला जिन वैष्णव पंथ चलाया, और वैष्णव पंथ चलाया. इसी भूल में शिवशंकर भूले जिन भिक्षुक पंथ चलाया, और सिर पर जटा हाथ में खप्पर घर घर अलग जगाया. मेरे साथ 2 भाई, मैंने सब जग भूला पाया. इसी भूल में विष्णु भूले जिन वैष्णव पंथ चलाया, और तीर्थ व्रत का बड़ा महात्म बहुविध जीव फसाया. तर इथे गोरखनाथजींना परमात्मा सांगत आहेत की अरबों तो ब्रह्मा गए ये 49 करोड़ कन्हैया, 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. कोटिन नारद हो गए ये मोहम्मद से चारी, देवताओं की गिनती नहीं क्या सृष्टि विचारी. नहीं बूढ़ा म्हणतात ना मी वृद्ध ना मी बालक, और ना कोई बाट भिखारी. ना बूढ़ा ना ही बालक, ना कोई भाट भिखारी. कहे कबीर सुनो हो गोरख, ये सुन ले उम्र हमारी. मी ना बालक आहे, ना मी वृद्ध आहे, ना कोणी भाट भिकारी आहे, आणि हा माझा महिमा तुला मी सांगितला, मी हा आहे. आता गोरखनाथजींना मोठे दुःख झाले. प्रतिष्ठेचा नाश झाला की छोटासा बालक आणि इतकी बडबड करत आहे. यांच्याकडे एक हळदीची गाठ होती, त्याच्याकडे सिद्धीची. गोरखनाथजींनी आपल्या आसनाजवळ त्रिशूळ उभे करून ठेवले होते. वरती 3 ॲरोसारखे असतात आणि खालपर्यंत एक पाईपसारखे, आणि खाली एक टोकदार भाग त्याला जमिनीत गाडून आसनाच्या बाजूला ठेवले होते. 6-7 फूट उंच त्रिशूळ. गोरखनाथजींनी म्हटले, जर तू माझ्याबरोबर चर्चा करू इच्छितोस कबीरजी, तर या माझ्या समान आसनावर या. नाथजी तिथून उठले जमिनीवरून, असे पद्मासन घालून बसले होते. पद्मासन घातलेले असतानाच वर गेले आणि त्रिशूळावर जाऊन विराजमान झाले. हे बघा, हे त्रिशूळावर बसलेले आहेत. मग परमात्म्याने काय लीला केली की कबीरजींना म्हटले की गोरखनाथजी, तुमची व आमची गोष्ट ज्ञान चर्चेची होती, ज्ञानसंवादाची होती. हे जादूगिरीवाले काम आम्ही नाही जाणत, आणि ना हे पसंत आहे, ना या अध्यात्म मार्गात याची काही व्हॅल्यू आहे. तुम्ही खाली बसून आणि चर्चा करा की जनतेला पण माहीत पडेल सत्य काय आहे. तर गोरखनाथजी म्हणतात, तुमच्याकडे काही आहे तर या माझ्यासारखे बसून चर्चा करा, नाहीतर हार स्वीकार करा. त्यांच्याकडे तर एक डाव होताच हा. तर परमात्मा म्हणाले, अच्छा ठीक आहे. कबीर साहेब लहानपणापासूनच विणकराचे काम करू लागले होते आणि खिशात एक चरख्यावर या महिला जे सूत कातत असत
एक रीळ बनवायचे इतके मोठे कच्च्या धाग्याचे, 100-150 फूट लांब धागा बनायचा त्याचा. त्यातूनच सूत कपडा बनवायचे भगवान. त्याला कुकडी म्हणतात. आमच्या देशी हरियाणामध्ये याला कुकडी म्हणतात, कच्च्या धाग्याची कुकडी. कुकडी काढली खिशामधून ते रीळ धाग्याचं आणि एक टोक पकडलं आणि त्याला असं उडवलं परमात्म्याने, तो धागा सरळ उभा राहिला, स्ट्रेट परपेंडिक्युलर. 150 फूट उंच त्याचं शेवटचं टोक, आकाशात 150 फुटावर. परमात्मा तिथून उठले आणि त्या धाग्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन बसले 150 फुटावर. आता गोरखनाथजींना म्हटले की नाथजी या माझ्याबरोबर बसून चर्चा करूया, या तिथे. आता पुण्यात्म्यांनो, अशी गोष्ट नव्हती की गोरखनाथजी आकाशात अजून वरती जाऊ शकत नव्हते. ते तर अजून पण वर जात असायचे, स्वर्गात पण, पितरलोकात पण जात होते. परंतु समर्थांच्या समोर सिद्धी समाप्त होतात. जसे हे घड्याळ बनवलंय, आता याची सिद्धी बनवली कामगाराने, इंजिनियरने, की ते स्वतःचे स्वतः फिरत आहे. आणि याच्यासमोर चुंबक उभे करा 1 फूट दूर, हे जॅम होईल, पुढे नाही सरकणार, तिथेच थांबेल. तर ते समर्थ येऊन बसले, त्यांच्याकडून प्राप्त करून ही छोटी मोठी खेळणी खेळत असतात, प्रभुता मिळवून शेफारतात. त्या परमात्म्याने त्याच्या सगळ्या सिद्धी कॅन्सल केल्या. जाऊ पाहत होता वर आणि जमिनीवर असा पडला धडाम करून, सर्वांगात वेदना होऊ लागल्या. जाणलं गोरखनाथाने की आज तुझी सिद्धी नाही काम करणार. आता गोरखनाथ असा बसला आहे जसा पॅरालिसिस होतो माणसाला, जरा पण हालता नाही येऊ शकत. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, या कबीरजी खाली या, आता मी जाणले तुम्हाला, आता चर्चा करूया. तेव्हा परमात्म्याने त्यांना ज्ञान समजावले की हे बालकांच्या नाट्यामधून मोक्षमार्ग नाही मिळू शकत. म्हणतात, जंतर मंत्र जोग निभाई, काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. म्हणतात गोरखनाथ सिद्धि में फूल्या, गोरखनाथ सिद्धि में बोल्या, और टूणे टामण हांड फूल्या. जंतर मंत्र जोग निभाई और काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. फर्द करारनामा असतो ना, जसं कोणी रजिस्ट्रेशन करतात कोणत्या जमिनीचं, तर करारनामा केला म्हणजे पक्का झाला त्याचा तो जमिनीचा तुकडा. तर परमात्मा म्हणतात, तू तर काळाच्या करारामध्ये चढत आहेस, काळाचा पक्का दूध बनलास आणि दुसऱ्यांना पण फसवतेस. आता समर्थांसमोर बसलेल्या गोरखनाथजींना त्यांच्या सिद्धींवर इतका अभिमान होता की कोणी त्यांच्यासमोर टिकणारा नव्हता. एकदा आपल्या गुरुदेवांच्या म्हणण्याप्रमाणे कोणती चिंता होती त्यांना, मोठी कहाणी आहे ती, नंतर कधी सांगू. एका डोंगराला सोन्याचं बनवलं होतं सिद्धीने, डोंगराला सोन्याचं, आणि आपल्या गुरुदेवांच्या तुकडे झालेल्या शरीराला जिवंत केलं होतं. अशी सिद्धी होती. आणि त्यावेळी परमात्म्याच्या समोर सगळी सिद्धी फेल झाली, जसे काल तुम्हाला ऐकवले होते. प्रसिद्धी पूर्ण पटराणी सतलोकी कहूँ निशानी. तो परमात्मा समर्थ आहे, सगळ्या सिद्धींनी युक्त आहे. सिद्धी त्याच्या दासी आहेत आणि त्याचीच भक्ती करून आपण छोटा मोठा आराम प्राप्त करून इथे ऋषी महर्षी व देवता बनतो. तेव्हा गोरखनाथजींनी खूप काही समजून घेतले, परंतु असे मन लवकर हार मानत नाही. आता बघा, हे चित्र बघा, परमात्मा गोरखनाथजी त्रिशूळावर बसले आहेत आणि परमात्म्याने धागा फेकला आहे वर आणि त्याच्या वरच्या टोकावर बसले जाऊन. आता या चित्रात खूप कमी दिसत आहे, परंतु हे बनवले नाही जाऊ शकत इतके उंच. तर कबीर साहेब खूप वर होते. तर गोरखनाथजींनी म्हटले की भगवान, मी एक परीक्षा अजून करीन तुमची. परमात्मा म्हणाले, बाबा ती पण करून घे, की चला दर्या गंगेच्या काठावर जाऊया आणि मी नदीमध्ये डुबकी मारीन. जर तुम्ही मला शोधून काढले नदीतून तर मी तुमचा शिष्य बनेन. परमात्मा म्हणाले, चल बाबा. गंगा नदीच्या काठावर बसले जाऊन गोरखनाथजींनी गंगेत उडी मारली आणि मासा बनले, जिथे शेकडो हजारो मासे अजून होते.
परमात्मा आत गेले आणि पकडून आणले त्याच माशाला. गोरखनाथाला पण पकडले आणि बसवले गोरखनाथ बनवून. चरणांवर पडला, पाय पकडले गोरखनाथजींनी की खरोखरच तुम्ही समर्थ आहात. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, हे परमात्मा, तुम्ही कोण आहात? तुम्ही माझी सगळी गुर्मी काढून टाकली आणि मी माझे कर्म बिघडवत होतो, तुम्ही मला वाचवले. पुण्यात्म्यांनो, हे मन आहे ना, हे काळाचा दूत आहे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा परमात्मा तिथे उभे होते, मन पळून गेले, आत्मा रडत होता गोरखनाथांचा. तर परमात्म्याची तर सगळी मुले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश पण त्यांचेच बालक आहेत. रामकृष्ण सतगुरु साहेजादे भक्ती हे तिने हुए प्यादे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. सर, काय नाव आहे आपलं? दिनकरदास कडाळे. आपण कुठून आलात? बोरखेडी चिंच, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, महाराष्ट्रमधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय माझा शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 12/4/2017 संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? एकमेव माझी भक्ती, मी वैष्णव संप्रदाय म्हणजे पांडुरंग परमार्थ विठ्ठलाचा भगत होतो. आणि विठ्ठलाची भक्ती करता करता माझे जे मानलेले गुरुजी होते, त्या गुरुजीच्या संदर्भात मी दिंडीमध्ये माझा सहभाग होता. दिंडीमध्ये पायी चालत जाणे, तिकडून आता बसनं येणे आणि हरिपाठ काकड आरती हे नित्यनियमाने करणे, आळंदीला जाणे, तिथून नाही तर पैठणला जाणे एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी, ते पण पायी चालत जाणे आणि पायी तिकडून आता बसनं येणे. बस ही भक्ती मी पूर्वी करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वारकरी संप्रदायाची जी भक्तिविधी आहे, प्रामुख्याने विठ्ठलाला आपण परमेश्वर मानत होते आणि त्यांचीच भक्तिविधी करत होतात. महाराष्ट्रामध्ये आज तमाम जनता याच गोष्टीवर विश्वास ठेवते आणि विठ्ठल भक्ती करून आपला परमार्थ साधतात. तर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का गेलात? विठ्ठल भक्ती करीत असताना मला टी व्हीचा आणि टी व्हीमध्ये सत्संग बघण्याचा अतिशय छंद होता. आणि सत्संगच्या शिवाय मी दुसरा कोणता कार्यक्रम बघत नव्हतो. तर बघत असताना चॅनल चाळत घेत असताना एका कोण्यातरी एका चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू असायचा. तर मी विचार करायचो, सगळ्या महाराजाच्या समोर नाना तऱ्हेचे फुलांच्या माळा पडलेल्या आहेत. इकडून लोड गादी आहे, तिकडून लोड गादी आहे, पाठीमागं गादी आहे, कपाळाला चंदनाचा वगैरे कशाचा तरी पट्टा लावलेला आहे, गंध हे सगळं, समय आरत्या लावलेल्या आहेत. आणि हे संत रामपालजी महाराज फक्त एका खुर्चीवर बसलेले, साधारण खुर्चीवर, आणि ते खुर्चीवर बसून बोलतात. आणि बोलताना इतकं म्हणजे उच्च कोटीचं ज्ञान सांगतात. मग मी हळूहळू ते बाकीचे चॅनल बंद करत चाललो आणि बस माझा नित्यनियम शेतातले कामं धंदे करून जरी आलो की बस टी व्ही चॅनल लावलं की संत रामपालजी महाराजाचाच मी चॅनल रिमोटनं ते लावायचं, सुरू करायचं. सुरू झाल्याच्यानंतर बस तेच ऐकत राहायचो. तेच ऐकता म्हणजे मला सरासरी भगतजी 2006 तेव्हापासून मी टी व्हीला संत रामपालजी महाराजाला मनोमन जुटलेलो आहे. परंतु मला हरियाणाला कसं पोहोचावं हे मला माझ्या ठिकाणी संकट पडलं होतं की महाराष्ट्र सोडून बाहेर न गेलेला माणूस एकदम हरियाणाला कसा जाऊ शकेल. तर ते सत्संग ऐकत असताना त्याच्यावर मोबाईल नंबर येऊ लागले. मग ते एक मोबाईल नंबर मी माझ्या मोबाईलमधून दाबल्याच्यानंतर मग तिकडच्या एका ग्रस्ताने मला
बोलले, तुम्ही कुठून बोलता? म्हणलं मी महाराष्ट्रातून बोलतो. आणि म्हणे तुम्हाला जर पुस्तक हवं असेल ज्ञानगंगा तर तुम्ही एक मेसेज टाका आणि मेसेज टाकले की तुम्हाला घरपोच पुस्तक पोचून जाईल. मला ठीक आहे. मग मी त्या नंबरवर मेसेज टाकला. मेसेज टाकला तर माझ्याकडून 2दा बटन दाबल्या गेलं. 2दा बटन दाबल्यावर ते 2 पुस्तक मला ज्ञानगंगा आले. 8 दिवसाच्या यानं आले ते. 8 दिवस नंतर 2 आल्याच्या नंतर मी एक पुस्तक माझ्या मित्राला दिलं आणि एक ज्ञानगंगा पुस्तक मी स्वतः त्याचा अभ्यास करत बसलो. म्हणजे नेहमी मी माझ्या कामाचा वेळ पाहून ते पुस्तक वाचत राहायचं. सृष्टीरचनेपासून माझी सुरुवात झाली. तर सृष्टीरचनेपासून तर माझी इतके डोळ्याची झापड उडाली सरजी की मलासुद्धा समजेना की हे ज्ञान आतापर्यंत होतं कुठं. आणि आपण आजपर्यंत इतके भक्ती केल्या, इतके नाना तऱ्हेचे देवायला जाऊन सरी कुठं नारळ चढव, कुठं अगरबत्ती चढव, कुठं पानफूल चढव, पण इथं या संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमध्ये कुठं कशाचीच गरज नाही. खाली मंत्रजाप करणे आणि त्या मंत्रजापाच्या माध्यमातून आपल्याला काय लाभ आपल्या मनामध्ये जी शंका असेल त्या शंकेचे निरसन हे संत रामपालजी महाराज करतात. तर आजपर्यंत आपल्याला कुठला लाभ मिळाला नाही, काय नाही. तर मग मी काय केलं, संत रामपालजी महाराजाला शिष्य बनायचं आपल्याला, संत रामपालजी महाराजाचे. तर मग आता काय करावं बुवा. मग मी जालन्याला माझ्या मोबाईलवरून फोन लावला. तर त्यांनी मला विचारलं की काय 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 तुमची इच्छा काय. म्हटलं बुवा मला हरियाणाला मी जाऊ शकत नाही, पण मला असं सांगितलं म्हणलं तिकडून की जालन्याला नाम देण्याची व्यवस्था चालू झालेली आहे. तर हे खरं आहे का. म्हणे हो तुम्ही या म्हणे. तर मी लगेच मोटरसायकल काढली. माझं गाव इथून 70 किलोमीटर आहे. तर मी जालन्याला आलो. जालन्याला आल्याच्यानंतर मला त्यांनी नामदीक्षा देण्याची व्यवस्था केली. मी नामदीक्षा घेऊन घरी पोहोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत हे सर्वप्रथम आपण TV चॅनलच्या माध्यमातून बघितले. त्याचप्रमाणे त्यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे सुद्धा आपण मागवलं. ते जे ज्ञान आहे ते आपल्या हृदयाला भालं आणि आपल्याला खरंच संत रामपालजी महाराजांची ओढ निर्माण झाली आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा जालना येथे जाऊन घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात, त्यांची गुरुमंत्र घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ सांगायचे झाले सरजी तर माझी प्रकृती सर्वसाधारण पहिल्यापासून चांगली आहे आणि माझी प्रॉपर्टीसुद्धा पहिल्यापासून चांगली आहे. मी परमात्माला काहीच मागितलेलं नाही. पण जे जे इच्छी प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी या उक्तीप्रमाणे माझ्या मनात जे असेल, मी मनातल्या मनात जे परमात्माला मागितलं ते मला बरोबर दिलं, वेळेचे वेळी दिलं आणि आज पण देतात. आणि याच्या अगोदर जी भक्ती करत होतो त्या भक्तीमध्ये मला मी काही चांगलं काम करायला गेलो तर ते माझ्याच्यानं उलटंच होत होतं. पण सद्गुरू रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेतल्यापासून माझे कामं सगळे सोयीचे होतात. काही दिक्कत नाही, काही परिणाम नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण जी काही इच्छा करतात, जी काही मनोकामना करतात ते संत रामपालजी महाराज आपली वेळेस पूर्तता करतात. तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही शारीरिक स्वरूपात किंवा काही आर्थिक स्वरूपात किंवा काही आपल्याला काही व्यसन वगैरे असं काही होतं का आणि त्यातून आपल्याला काही संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेने काही राहत मिळाली का? हो, मला बिडी, सिगारेट, तंबाखू हे व्यसन होते आणि हे व्यसन माझे नामदीक्षा घेतली त्या क्षणापासून कुणीकडे गेले तेव्हापासून तर मला त्याचा काही थांग आणि पत्ताच नाही. आता या घडीला मला कुठलंच व्यसन नाही आणि काहीच नाही. याच्या अगोदरच्या भक्तीमध्ये होतो तर बऱ्याच वेळेस कोण्या देवाला व्यसन वाहिले असेल, कोण्या महाराजाजवळ जाऊन त्यांना विधी घेऊन सनी महाराजाला सांगितलं असेल की बाबा माझं व्यसन सुटू द्या, परंतु मला कुठलाच गुण आलेला नाही. पण हे ज्या क्षणाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, नामदीक्षा घेतल्याच्यानंतर जेच त्या मंत्रावर जोर दिला तर मंत्र 108 तर कंपल्सरी,
पण दिवसभर माझ्याच्याने जेवढे होतील तेवढे मी घेत राहिलो, नाममंत्राचा जप करीत राहिलो. जप करत असताना माझे व्यसन काय, पण शारीरिक व्याधी कुठं मोठं मला कधीमधी चमक निघायची माझ्या हृदयामध्ये, तिचा पण थांग पत्ता लागला नाही. आजपर्यंत कधीच नाही मला तसं काही झालं. हृदयामध्ये माझ्या चमक निघत होती कवा मावा, तेवढं काही जास्त काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरी पण ते परमात्म्याला शरण गेल्यापासून कुणीकडे गेली माझी व्याधी ते मला काही थांग पत्ता लागला नाही. आणि आजपर्यंत मी सुदृढ आहे. आणि सगळे माझे मुलं, नातू, पंतू सगळे माझे अगदी बिनरोग आणि कोणती शारीरिक व्याधी कोणालाच नाही, असं माझं सगळं घराणं आजपर्यंत तागायत परमात्माच्या दयेनं, सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेनं अगदी चांगल्या तऱ्हेने नांदत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपण व्यसनमुक्त झाला आहात आणि जी काही शारीरिक पीडा होती त्यातून सुद्धा आपल्याला आराम मिळाला आहे आणि आज आपण सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपल्या सहपरिवार आज आपण नांदत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भाविक आहेत, जे परमार्थ शोधत आहेत, परमेश्वराची खोज करत आहेत आणि परमेश्वर कोण आहे या गोष्टीसाठी ते आपलं आयुष्य वेचत आहेत, तर अशा सर्वांना आपण काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर काही देऊ शकत नाही, पण एक प्रार्थना म्हणून बोलतो आहे की जगातील सर्व काही मंडळी, भगत लोक, भाविक लोक हे जर जी पारंपरिक भक्ती करतात ती भक्ती अगदी चुकीची भक्ती करतात, तरी संत रामपालजी महाराज यांना शरण जाऊन आणि आपला प्रपंचिक किंवा धार्मिक हा वेळ आपण चांगल्या तऱ्हेने घालू शकता. आणि ज्याला काही नामदीक्षा घ्यायची असेल त्यांना टी व्ही चॅनलवर आश्रमावरून मोबाईल नंबर येतात, ते नंबर घेऊन त्याच्यावर फोन लावून आणि विचारपूस करून ते आपल्याला सगळं सांगतात. कोण्या ठिकाणी तुमचं नामदान केंद्र आहे, काय आहे, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, हे आपल्याला सगळं ॲड्रेस सहित सांगतात आणि त्याचं अनुकरण करून आपण आपलं पुढील काम चालू ठेवावं. सर, जसं आता आपण उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनल्सवर बरेचसे नंबर फ्लॅश होतात आणि त्या जर मोबाईल नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर ह्या विधीसाठी त्या साधकाला संत रामपालजी महाराजांच्या केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाने सर, कुठलाच खर्च नाही, बिलकुल निशुल्क नामदीक्षा. आणि आपल्याला प्रसाद, फोटो, मंत्राचं कार्ड हे सगळं त्यांच्या खर्चातून, हे सगळं काही आपल्यासाठी आपण घरून काहीच न्यायचं नाही आणि तिथून मात्र आपल्याला प्रसाद वगैरे हे ते सगळं ते देतात त्यांच्यामार्फत. निशुल्क फोटो वगैरे हे सगळं तेच देतात. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.